गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या या शिवसेनेकडेच राहणार असून स्थायी समिती सभापती पदासाठी शिवसेनेचे नगरसेवक मल्लेश शेट्टी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय, तर महिला बालकल्याण समिती सभापती पदासाठी शिवसेनेच्याच नगरसेविका सारिका जाधव आणि शिक्षण मंडळ सभापती पदासाठी भाजपाचे नगरसेवक अभिजित थरवळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। केडीएमसी मुख्यालयात सचिव कार्यालयात हे अर्ज भरण्यात आले। या तिन्ही पदांसाठी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानं या तिघांचीही निवड बिनविरोधी मानली जात असून याबाबत सोमवारी पार पडणाऱ्या निवडणूक प्रक्रियेत अधिकृत घोषणा केली जाईल। यावेळी महापौर हर्षाली चौधरी, उपमहापौर राहुल दामले, सभागृह नेते वरुण पाटील, आमदार राजेश मोरे, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांच्यासह शिवसेना भाजपाचे अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते। कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीनंतर पहिल्यांदाच आता आज स्थायी समिती सभापती आणि महिला बालकल्याण समिती सभापती, त्याचप्रमाणे BJPने शिक्षण समिती सभापतीकरता फॉर्म भरलेले आहेत। जी काही निवडणुकीनंतर जी प्रोसिजर आहे त्याप्रमाणे कामकाज सुरू होतं आणि आज त्याचे फॉर्म भरलेले आहेत। कोणत्याही प्रकारची चुरस किंवा वेगळं काही कारण नव्हतं। निवडणूक जाहीर झाल्यानंतर आज फॉर्म भरायची वेळ होती, त्याप्रमाणे मुदतीमध्ये फॉर्म भरलेला आहे। माननीय एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते यांच्या आदेशाप्रमाणे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या सूचनेप्रमाणे आज स्थायी समिती सभापतीकरता मल्लेश शेट्टी यांचा फॉर्म भरण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे महिला बालकल्याण समितीसाठी सारिका जाधव यांचा फॉर्म भरण्यात आलेला आहे आणि शिवसेना भाजपच्या युतीमध्ये निश्चितपणे सोमवारी होणाऱ्या निवडणुकीमध्ये बिनविरोध ही निवडणूक होणार आहे हे जाहीर झालेलं आहे। याच्या प्रसंगी दोघांचंही हार्दिक अभिनंदन। निवडून येईन मी तुमच्या आशीर्वादाने। खरं म्हणजे साहेब शिवसेना पक्षप्रमुख आमचे शिंदेसाहेब यांच्या आदेशाने व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आशीर्वादाने व तमाम माझे शिवसैनिक नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मी फॉर्म भरलेला आहे। प्रशासनाने त्या दिवशीपासूनच असं म्हटलंय की तिजोरीत पैसे कमी आहेत, सांगड घालणं, तर स्थायी समिती ही सगळ्यात तिजोरी आहे पूर्ण महापालिकेची। त्याचं गणित कसं सभापती म्हणून सध्या अभ्यास केलेला नाही मी त्याचं, नंतर बघू, आता बसल्यानंतर मी अभ्यास करेन त्याचं काय। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।